बातमी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यासंदर्भात काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिले। बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत। शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपाच्या निशाण्यावर काँग्रेस असल्याची चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाकडून अपेक्षा नाहीत। पुण्यात भाजपा पदाधिकारी बैठकीमध्ये बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले। बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय वक्तव्य केले आपण पाहूया। संग्राम खोटसारखे जेवढे काही दिसते तुम्हाला तेवढे दोन आहे। काय म्हटलं मी उदाहरण आता काँग्रेस खाली करू तुम्ही तुमची चिंता नको करा। तुमच्याकडे बटवा ना आम्ही तुम्ही आपलं माझं काय होईल चक्करमध्ये करावं माझं काय होईल त्याला आणलं तर तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका। काँग्रेस पार्टी टार्गेट करा। टार्गेट म्हणजे काँग्रेस पार्टी डिमॉरलाइज होते। काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे। आणि तुम्ही हे काय पार्टी करता की ते आलं तर माझं काय होईल। तुमच्याकडे देवेंद्र रेड्डी आहे, मी आहे, मुरली अण्णा मोड बसले आहे, आम्ही सारं बसले आहे, आम्ही तुम्हाला नाही देऊ त्याला नाही देणार आहे। आणि त्यामुळे काळजी करू नका। मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करू नका। आपलं राजकीय गणित बनवा। मी तुम्हाला दाव्याने सांगतो भाजपा जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतीय जनता पार्टी ही आपल्या कार्यकर्त्यावर विचार करतं नंतर बाकी कार्यकर्ते याचा अर्थ त्यांनी बाजू फेकून द्यायचं नाहीये। पार्टीला त्यांना मारायचं नाहीये। त्यांना आपण सांभाळू तुम्ही तुमची काळजी करू नका। मात्र एवढे विचार करा प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्याने विचार करा की जसं राहुल कुल बसले राहुल कुलने बरोबर ते संग्राम खोपटे वगैरे बरोबर जमवून आणलं जे सांगितलं ते सांगतं। संग्रामचा फायदा होणार पार्टीला तिथं आपल्याकडे उद्या नेतृत्व लागणार आहे। आपण काही पूर्ण नाही आहे। आपण जरी 51.78% मतं घेतले पूर्ण आहोत का आपण काही ठिकाणी अजून पूर्ण आहोत। अजून महाराष्ट्रामध्ये 115 सीट अशा आहेत विधानसभेच्या ज्या ठिकाणी भाजपा पूर्ण नाही। त्यामुळे 115 सीट भाजपाला पूर्ण करायचं आणि त्यामुळे आपला काळ हा मजबूतीने पुढे न्या। जास्तीत जास्त चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना आणा आणि आपल्या पार्टीला मजबूत करण्याचा प्रयत्न करा। बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलेला आहे। शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपाच्या निशाण्यावर काँग्रेस असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे। भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे आता त्यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। जितका काँग्रेस पक्ष रिकामा होईल तितका आर्थिक फायदा असंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। पुण्यामध्ये भाजपा पदाधिकारी बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय। काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाकडून अपेक्षा नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपाच्या निशाण्यावर काँग्रेस आहे का असा सवाल केला जातोय। बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असा कानमंत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे। जितका काँग्रेस पक्ष रिकामा होईल तितका आर्थिक फायदा असंही वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, बावनकुळे यांचं वक्तव्य आता समोर येत आहे, काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? नक्कीच खरं तर काँग्रेस फोडा अशा पद्धतीचं धक्कादायक विधान आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे। काल भाजपची जिल्हा संघटनेची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये मार्गदर्शन करताना बावनकुळे यांनी काँग्रेस फोडा आणि काँग्रेस रिकामी करा अशा पद्धतीचे सूचना आहेत त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। काँग्रेसची लोक आपल्याकडे आले तरी तुमचा आधी विचार होईल असं सुद्धा यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे सध्या भाजपमध्ये जे काँग्रेसकडून इन्कमिंग सुरू झालेलं आहे त्यावरती एक सूचक विधान आहे ते सुद्धा त्यांनी केलेलं आहे। आधी जे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय दिला जाईल आणि त्यानंतर इतर पक्षातून आलेल्यांना संधी दिली जाईल असं सुद्धा म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे तुम्ही घाबरू नका, कामाला लागा अशा पद्धतीचा सल्ला आहे तो सुद्धा दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे भाजपाकडून असं विरोधकांकडून सातत्यानं बोललं जात होतं
आता कुठेतरी काँग्रेस पुढे आहे. आता बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर आता संपूर्ण परिस्थिती समोर येऊ शकते. विरोधकांकडून आता पुन्हा एकदा टीकास्त्र डागण्यात येऊ शकतं. नक्कीच. याआधी आपण पाहिलं की राष्ट्रवादी 2 झाल्या, शिवसेना 2 झाल्या आणि याला सर्वस्वी कारणीभूत हे भाजप असल्याचंच विरोधकांकडून सातत्याने म्हटलं जात होतं. भाजप सातत्याने हे आरोप फेटाळत होते. मात्र आता खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनीच काल पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे आणि त्यामुळे साहजिक आहे काँग्रेससह विरोधी पक्ष आहेत ते सुद्धा आता आक्रमक होतील. संपूर्णपणे काँग्रेस रिकामी करा अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा बावनकुळे यांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये जी काही मोठी पडझड झालेली आहे. पुणे जिल्ह्यातीलच माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे बावनकुळे यांनी जे विधान केलेलं आहे अगदी तशाच पद्धतीचे घटना आहेत त्या पुण्यासह राज्यभरामध्ये घडत आहेत आणि तोडाफोडीचं जे राजकारण आहे ते अद्यापही आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळतंय. एकीकडे भाजप या सगळ्या घडामोडी नाकारत असल्या तरी खुद्द बावनकुळे यांनीच आता पदाधिकाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.